नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द्वितीय सत्रातील एरिया हा चॅप्टर शिकणार आहोत. एरिया चॅप्टरमध्ये मी सौ रत्नमाला स्वामी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. ॲक्च्युली आपण 7वीपर्यंत बरेच वेगवेगळ्या शेपचे एरिया काढलेला आहे. आपण रेक्टँगलचा एरिया काढलेला आहे, स्क्वेअरचा एरिया काढलेला आहे, सर्कलचा एरिया काढलेला आहे. मग आता आपण काही पुढचे नवीन फिगर आहेत जॉमेट्रिकल, त्या फिगरचा आपण एरिया काढणार आहोत. मग ह्यामध्ये आता आपण सर्वात प्रथम पाहणार आहोत एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम. मग एरिया ऑफ पॅरलेलोग्राम काढण्यासाठी इथे पहा डायग्राममध्ये मी इथे ABCD हा एक पॅरलेलोग्राम घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये AE परपेंडिक्युलर काढलेला आहे. म्हणजेच काय, AE ह्या पॅरलेलोग्रामची मी हाईट काढलेली आहे, बरोबर आहे. मग पॅरलेलोग्राम ABCD मध्ये CD हा बेस झालेला आहे आणि तुमचं AE हा हाईट झालेला आहे. मग तुमचा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम इज नथिंग बट बेस इंटू हाईट. बेस इंटू हाईट. आता ह्या फिगरमध्ये तुम्ही पाहू शकता की CD हा तुमचा बेस आहे आणि AE हा तुमचा हाईट आहे. मग इथे तुम्ही असं म्हणू शकता एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम इज नथिंग बट CD दॅट इज युअर बेस इंटू हाईट इज AE. ओके. आणि प्रत्येक वेळी डायग्रामप्रमाणे, डायग्रामच्या नावाप्रमाणे तुमचं बेस आणि हाईट हे प्रत्येक वेळी चेंज होणार आहे. ओके. सो बेसिकली तुम्ही एवढं लक्षात ठेवा की एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम इज नथिंग बट बेस इंटू हाईट. ओके. सो आता पुढे पाहूया आपण. मग प्रॅक्टिस सेट 15.1 मधला हा पहा पहिला प्रॉब्लेम. दॅट इफ द बेस ऑफ द पॅरलेलोग्राम इज 18 सेंटीमीटर अँड इट्स हाईट इज 11 सेंटीमीटर, फाइंड इट्स एरिया. आपल्याला काढायचा एरिया. कधीही अशी वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करताना क्वेश्चनमध्ये जे काही दिलेलं आहे ते लिहिण्याची पद्धत आपण ठेवली नेहमी. सो what is given, base of parallelogram is 18 centimeter and its height is 11 centimeter. Now we are going to use the formula area of a parallelogram is base into height. Substitute the base and height, that is 18 and 11. Multiply 18 and 11, you will get answer 198 square centimeter. Always remember, for unit for area is square centimeter or square meter. ओके. सो आणि एक लक्ष ठेवायचं, असं वर्ड प्रॉब्लेममध्ये नेहमी फायनल आन्सर हे पूर्ण सेंटेन्समध्येच लिहायचं. जसं मी इथे लिहिते बघा, एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम इज 198 स्क्वेअर सेंटीमीटर. ह्या पद्धतीने आपण नेहमी आन्सर लिहिणार आहोत. ओके. मग आता ह्याच्यामध्ये सेकंड प्रॉब्लेम आहे. If the area of a parallelogram is 29.6 square centimeter and its base is 8 centimeter, find its height. आता काय केलेलं, आपल्याला एरिया दिलाय आणि बेस दिलाय आणि आपल्याला काढायचं आहे हाईट. गिवन लिहून घेऊया. एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम दिले 29.6 स्क्वेअर सेंटीमीटर, बेस दिलेला आहे 8 सेंटीमीटर. फॉर्म्युला अगोदर लिहून घेऊया. एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. ज्या व्हॅल्यू दिलेत त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. एरिया दिला आहे 29.6 इक्वल टू बेस दिलेला आहे 8 इंटू हाईट. आता काय होईल, हा जो 8 आहे हा 8 इथे डिवाइड मल्टिप्लाय करतोय, तो तिथे जाऊन काय करेल, डिवाइड करेल. ओके. सो इन नेक्स्ट स्टेप वी आर गोइंग टू सेंड 8 दॅट साइड. सो 8 तिथे गेल्यावर काय होईल बघा. मग आता हाईट विल बी 29.6 अपॉन 8. आणि जर तुम्ही ह्याला भाग लावलत, यू विल गेट 8 1 जा 8, 8 3 जा 24 आणि पुन्हा तुम्हाला उरेल 5, 8 7 जा 56. आणि इन दिस वे यू विल गेट आन्सर 3.7 सेंटीमीटर. सो आपल्याला पुन्हा एकदा फायनल आन्सर लिहावं लागेल. फायनल आन्सर विल बी the height of the parallelogram is 3.7 centimeter. ह्या पद्धतीने तुम्हाला हे प्रॉब्लेम्स सॉल्व करायचे आहेत. ओके. सो आता थर्ड प्रॉब्लेम. एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम इज 83.2 square centimeter and its height is 6.4 centimeter. We have to calculate the length of base. Write down the given.
Area is given 83.2 square centimeter. Height is given 6.4 centimeter. Write down the formula. Area of a parallelogram is equal to base into height. Substitute the values. That 6.4 will go that side for divide. ओके. आणि तुम्हाला जर हे सिम्प्लिफिकेशन बघायचं असेल तर बघा इथे की हा 83.2 आणि 6.4 आहे. हा पॉईंट तुमचा कॅन्सल होईल आणि तुम्हाला मिळेल 832/64, ज्याला मी 4ने भाग लावते. 4 एके 4 बरोबर आहे. 4 सक 24, 4 दुने 8, 0, 4 8 32, पुन्हा 4ने, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 दुने 8, 4 एके 4, 4 एके 4 आणि 4 त्रिक 12. सो फायनली तुम्हाला आन्सर किती मिळते? 13 आन्सर मिळते. लक्षात येते का बघा हे सगळं कॅल्क्युलेशन प्रत्येकाला. सो मग तुम्ही फायनली आन्सर लिहिणार आहात की द बेस ऑफ द पॅरेललोग्राम इज नथिंग बट 13 सेंटीमीटर. मग ह्या पद्धतीने आपल्याला हे सगळी गणितं सोडवायची आहेत. बरोबर आहे. आता पुढचं प्रॅक्टिस सेट चालू करण्यासाठी आपल्याला शिकायचं आहे रोम्बस. रोम्बसचा एरिया बघा इथे मी एक रोम्बस घेतलेला आहे ABCD, ज्याच्यामध्ये त्याचे डायगनल्स काढलेले आहेत AC अँड BD. ओके. सो देन एरिया ऑफ अ रोम्बस फॉर्म्युला इज हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ डायगनल्स. आता इथे मी काय केलं आहे, डायगनल म्हणजे समजा AC आणि BD आहे. कुठल्याही एका डायगनलला मी नाव दिलेलं आहे D1 आणि दुसऱ्या डायगनलला मी नाव दिलेलं आहे D2. सो the formula of area of a rhombus will become half into D1 into D2, or I can say write that as a half into AC. just पहा इथे अगोदर एकदा half into AC into BD. ते डायगनल्स जे आहेत ते तुमचं मी नाव लिहिते त्याचे AC into BD. अशापैकी तुम्ही कुठलंही एक लिहू शकता. तिघांपैकी कुठलंही एक जे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी कम्फर्टेबल राहील ते आपण यूज करणार आहोत. मग आपण स्टार्ट करूया 15.2ला. पहा 15.2 प्रॅक्टिस सेट, त्याच्यातला फर्स्ट प्रॉब्लेम. लेंथ ऑफ डायगनल ऑफ रोम्बस आर 15 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. आपल्याला लेंथ ऑफ डायगनल ऑलरेडी दिलेली आहे, आपल्याला फक्त कॅल्क्युलेट करायचं त्याचा एरिया. म्हणजे गिवन आहे ते लिहूया. Length of diagonals of rhombus are 15 centimeter and 24 centimeter. Write down the formula. Area of rhombus is equal to half into product of diagonals. Product म्हणजे multiplication. So that will be half into 15 into 24. आता हे जे 2 आहे ना, ह्या 2ने जो डिवाइड होतो तोच डिवाइड करायचा. 15ला डिवाइड करून पॉईंटमध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा नाही. ओके. म्हणजे जो आपल्याला कम्फर्टेबल आहे डिवाइड करण्यासाठी तोच. मी इथे बे के बे करते, बे के बे, बे दुने 4 बरोबर आहे. सो यू विल गेट 15 into 12. मग 15 into 12, मग 15ला डिवाइड करून पॉईंटमध्ये आणण्याचा प्रयत्न करू नका. जो आहे तो कम्फर्टेबल आहे तेच डिवाइड करायचा आपण. सो मला इथे मिळणार आहे 15 into 12. सो 15 into 12 केल्यानंतर तुमचं जे काही कॅल्क्युलेशन येईल ते तुम्हाला कॅल्क्युलेशन तिथे लिहून काढायचं आहे. ओके. ते कॅल्क्युलेशन तुम्हाला येईल 180 स्क्वेअर सेंटीमीटर. फायनल आन्सर लिहा. द एरिया ऑफ रोम्बस इज 180 स्क्वेअर सेंटीमीटर. लक्षात येते का बघा हे प्रॉब्लेम, रोम्बसचा एरिया. नंतर आहे सेकंड प्रॉब्लेम तुमचा. लेंथ ऑफ डायगनल्स ऑफ रोम्बस आर 16.5 सेंटीमीटर अँड 14.2 सेंटीमीटर. वी हॅव टू कॅल्क्युलेट इट्स एरिया. वन्स अगेन सेम डायगनल दिलेले आहेत, फक्त काय केलं आहे डायगनल तुम्हाला डेसिमल पॉईंटमध्ये आहेत. बरोबर आहे. मग जे गिवन आहे ते लिहून घेतलं, फॉर्म्युला लिहिला आणि व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला. आता बघा 2ने 16.5ला जर डिवाइड केलं तर आणखीन डेसिमल पॉईंट वाढेल, त्यापेक्षा बेटर राहील मी 14.2ला डिवाइड करते. सो मला मिळेल 16.5 आणि 2ने डिवाइड केल्यावर बे 7 14 बे के बे, सो 7.1 मला मिळेल. ओके. ह्याचं मल्टिप्लिकेशन करा 16.5 इंटू 7.1, तुम्हाला आन्सर मिळेल
117.15 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, सो फायनल आन्सर लिहा. फायनल आन्सर विल बी द एरिया ऑफ अ रोम्बस इज 117.15 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, सो अशा पद्धतीने आपण एरिया ऑफ अ रोम्बस काढत आहोत. त्यानंतर आहे पहा इथे थर्ड प्रॉब्लेम. इफ द पेरीमीटर ऑफ अ रोम्बस इज 100 सेंटीमीटर, पेरीमीटर येते, and length of one diagonal is 48 centimeter, what is the area of the quadrilateral? हा तुमचा क्वेश्चन आहे. आता इथे पेरीमीटर दिले आणि एक डायगनल दिले आणि एरिया काढायचा आहे. आता एरिया काढण्यासाठी आपल्याला दुसरं डायगनल असणं गरजेचं आहे. मग पेरीमीटरचा वापर करून आपण दुसरा डायगनल कसं काढणार हे आपण आता ह्या प्रॉब्लेममध्ये शिकणार आहोत. ओके, बघा इथे मी काय करते आहे, एक रोम्बस ड्रॉ केलेला आहे ABCD, ज्याचे डायगनल्स AC आणि BD ड्रॉ केलेत. ते AC आणि BD एकमेकांना मध्ये इंटरसेक्ट होत आहेत. ओके, आता हे जे आपण डायग्राम काढलेली आहे तीच डायग्राम आपण आता लिहून काढूया. पेरीमीटर ऑफ रोम्बस इज 100 सेंटीमीटर, लेंथ ऑफ वन डायगनल 48. मग AC किंवा BD पैकी कुठलाही एक 48 घ्या. ओके, मी काय करते इकडे आता ACला 48 घेतलं आणि जे आपण म्हणलं होतं की ABCD रोम्बस आहे, त्याचे डायगनल्स आहेत, हे सगळं लिहून काढलं. सो ABCD इज अ रोम्बस, AC अँड BD आर द डायगनल्स विच इंटरसेक्ट ॲट पॉईंट E. AC आणि BD पैकी एकाला 48 घ्या, मी ACला घेतलं 48 सेंटीमीटर. ओके, आता इथे तुम्हाला प्रॉपर्टी ज्या आहेत रोम्बसच्या पॅरेललोग्रामच्या त्या प्रॉपर्टी माहीत असणं गरजेचं आहे. इथे मी प्रॉपर्टी यूज करणार आहे डायगनल्स ऑफ रोम्बस आर परपॅन्डिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. सध्या मी काय करते, बायसेक्टरची प्रॉपर्टी यूज करते. बघा, ॲज वी नो दॅट डायगनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट इच अदर, म्हणजे ACला बायसेक्ट होणार आहे. हा आहे AC, त्याला हा 48 आहे, म्हणजे त्याला बायसेक्ट केल्यावर तो हाफ ऑफ किती होईल, 24 × 24 होईल. बरोबर आहे. मग आपल्याला हे लिहायचं आहे. बघा, सो लेंथ AE इज इक्वल टू हाफ लेंथ AC. AC आहे 48, त्याचं हाफ केलं ते आलं 24, म्हणजे AE 24 आलं. ओके, आता पेरीमीटर दिलेलं आहे, त्या पेरीमीटरचा वापर करून मी त्या रोम्बसची साईड काढणार आहे. सो पेरीमीटर ऑफ रोम्बस इज नथिंग बट 4 × साईड. पेरीमीटर दिले 100, सो 100 इक्वल टू 4 × साईड. मी सध्या लेंथ AB घेते आहे. ओके, तो 4 तिकडे डिवाइड होईल. ओके, आणि मला मिळेल लेंथ AB इज इक्वल टू 25 सेंटीमीटर. सो इथे मला ह्या डायगनलमध्ये, ह्या ट्रायंगलमध्ये मला AE मिळालं 24, AB मिळाला 25. मी काढणार आहे BE यूजिंग पायथागोरस थेरम. जे पायथागोरस थेरम जेव्हा मी वापरणार मला ऑटोमॅटिकली BE मिळणार. ओके, मग बघूया पुढे आता आपण. सो आता आपण यूज करणार आहोत ट्रायंगल ABE, ज्याच्यामध्ये अँगल AEB 90 आहे, कारण की डायगनल्स ऑफ रोम्बस आर बायसेक्ट इच अदर ॲट राईट अँगल्स. मग आपण यूज करूया पायथागोरस थेरम. AB स्क्वेअर इक्वल टू लेंथ EB स्क्वेअर प्लस लेंथ AE स्क्वेअर. AB आत्ताच आपण काढला 25 स्क्वेअर, लेंथ EB काढायचा आहे, लेंथ AE आला तुम्हाला 24 स्क्वेअर. 25चा स्क्वेअर 625, लेंथ EB काढायचा आहे आणि 24चा स्क्वेअर येईल 576. तो 576 आता तिकडे जाऊन मायनस होईल. सो लेंथ EB स्क्वेअर विल बी इक्वल टू 625 minus 576 which will be 49. सो तुम्हाला काय मिळतं, लेंथ EB स्क्वेअर इक्वल टू 49. आता EB काय होईल, स्क्वेअर रूट ऑफ 49, ते किती येणार आहे 7 सेंटीमीटर. सो यू गॉट लेंथ EB इक्वल टू 7 सेंटीमीटर. आता हा 7 आला, हा 7 आला, म्हणजे ऑटोमॅटिकली हा उरलेला पण 7 येणार, कारण की बायसेक्ट होते. आणि 7 7 टोटल किती होईल तुम्हाला 14 सेंटीमीटर. पण हे डायग्रामॅटिकली झाले, आपल्याला लिहून काढायचं हे सगळं आता. सो नाव हिअर diagonals bisect each other, therefore length EB is equal to half length BD. So 2 त्या बाजूला जाईल. So length BD will be 2 into length EB. EB आत्ताच तुम्हाला 7 आलं होतं. So 2 into 7 will be 14 सेंटीमीटर.
म्हणजे तुम्हाला दुसरा डायगनलसुद्धा मिळाला 14 सेंटीमीटर. मग आता आपल्याला एरिया काढणं सोपं झालं. हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगनल. ओके, सो दॅट विल बी हाफ इंटू लेंथ AC इंटू लेंथ BD. ACची व्हॅल्यू आत्ताच आपण काढली होती, सॉरी दिलेली आहे त्यांनी 48. BDची व्हॅल्यू आपण काढली होती 14. हे 2ने 48 किंवा 14 कोणालाही डिवाइड करा, मी 14ला डिवाइड करते. सो 48 इंटू 7 दॅट विल बी 336 स्क्वेअर सेंटीमीटर. And you will get the final answer. Area of a rhombus is 336 स्क्वेअर सेंटीमीटर. लक्षात येते का? बघा हे गणित आता थोडंसं लेंदी आहे पण इझी आहे, कारण की पायथागोरस थेरम तुम्ही 7वीला बऱ्याच वेळा वापरलेला आहे. मग वळूया नेक्स्ट प्रॉब्लेमकडे. If the length of diagonal of rhombus is 30 centimeter and area is 240 centimeter, find its area. Find its perimeter. एक डायगनल दिलेला आहे आणि एरिया दिलेला आहे. म्हणजे एरियावरनं आपण काय करूया, दुसरा डायगनल काढूया. आता जे प्रॉब्लेम केलं त्याचंच थोडंसं वाईस अँड वर्सा आहे, बरोबर आहे. मग बघा गिवन लिहून काढूया सगळं. डायग्राम ऑलमोस्ट तीच आहे. लेंथ ऑफ वन डायगनल इज 30, एरिया 240. मग आता ह्याच्यातलं कुठलंही AC आणि BD पैकी एकाला 30 घ्या. ओके, म्हणजे डायग्राममध्ये आपण लिहिलं होतं ABCD 2B एज अ रोम्बस हॅविंग AC and BD as a diagonal and the diagonal intersect at point E. AB आणि CD पैकी सध्या लेंथ ACला घेऊया आपण 30. ओके, मी काय करते आता, एरिया ऑफ रोम्बसची प्रॉपर्टी यूज करून, फॉर्म्युला यूज करून आपण दुसरं डायगनल काढूया अगोदर. So area of rhombus is equal to half into product of length of diagonal. So half 240 area दिलेला आहे will be equal to half into AC into BD. बरोबर आहे. त्याच्यातली ACची व्हॅल्यू माहिती आहे 30. हाफ इंटू 30, 30चा हाफ किती होणार आहे 15. सो 240 विल बी इक्वल टू 15 इंटू BD. तो 15 आता पलीकडे जाऊन डिवाइड होईल. सो BD विल बी 240 अपॉन 15. ओके, 15 एके 15, बरोबर आहे का. उरतात 9, 15 सक 90. सो BD विल बी 16 सेंटीमीटर. सो एरिया यूज करून तुम्ही काय काढलं, 16 काढलं. बघा आता इथे हा टोटल तुमच्याकडे होता 30, बरोबर आहे. मग त्याला बायसेक्ट झाल्यामुळे हा झाला 15, हा झाला 15. त्यानंतर हा टोटल आहे 16. झाल्यामुळे बघा एक मिनिट, हा BD आहे 16, मग हा किती होणार 8 आणि हा झाला 8. आणि पुन्हा एकदा मी आता काय करणार, पायथागोरस थेरम यूज करणार. आणि पायथागोरस थेरम यूज करून मी हा पायथागोरसचा यूज करू शकते किंवा हा ट्रायंगल यूज करू शकते. कुठलाही एक ट्रायंगल यूज करून आपल्याला काढायचं आहे साईड ऑफ दॅट रोम्बस टू गेट द पेरिमीटर. सो इथे पुन्हा एकदा बघा, we know that diagonals of rhombus bisect each other. मग ते ACला हाफ करून घेतलं. सो ACचा हाफ कोण आहे, AE आहे. तो झाला हाफ ऑफ 30, दॅट विल बिकम 15 सेंटीमीटर. D काढण्यासाठी हाफ ऑफ BD, दॅट विल बी हाफ ऑफ 16, दॅट विल बी 8 सेंटीमीटर. ओके, मग आता जावा पायथागोरस थेरम यूज करण्यासाठी. पायथागोरस थेरमनुसार लेंथ AD स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ AE स्क्वेअर प्लस लेंथ DE स्क्वेअर. AE होता 15 म्हणजे 15 स्क्वेअर, DE 8 स्क्वेअर, 15चा स्क्वेअर 225, 8चा स्क्वेअर 64, टोटल झाली 289, बरोबर आहे. मग AD स्क्वेअर 289 आला. मग 289 कोणाचा स्क्वेअर आहे 17चा. सो लेंथ AD विल बी 17 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला काय झालं, रोम्बसची एक साईड मिळाली 17 सेंटीमीटर. आता आपल्याला त्याचं काय काढायचं आहे, पेरिमीटर. पेरिमीटर ऑफ रोम्बस इज नथिंग बट 4 इंटू साईड. इथं साईड आपण काय घेतली आहे AD, 4 इंटू AD. AD किती आला 17, 4 इंटू 17 दॅट विल बी 68 सेंटीमीटर. लक्षात येते. सो अशा पद्धतीने आपण काढलेला आहे पेरिमीटर ऑफ रोम्बस इज इक्वल टू 68 सेंटीमीटर. लक्षात येते का सगळ्यांना. बघा हा प्रॉब्लेम एकदा. आता ह्या व्हिडिओसाठी मी इथेच थांबत आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एरिया ऑफ ट्रॅपेझियम. पुढचं जे फिगर आहे ते आहे एरिया ऑफ
ट्रॅपेझियम. ओके, मग सध्या तुम्ही हे 15.1चे आणि 15.2चे सगळे प्रॉब्लेम व्यवस्थित प्रॅक्टिस करा. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया 15.3 and 4. धन्यवाद.